नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. सातपुड्यात जोरदार अवकाळीने मारा दिला असून धडगाव तालुक्यात तुफान गारपीट झाल्याने कैरी आणि आंबा उत्पादनाला फटका बसला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. नवापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वस्तू व सेवा कर न भरता 20,50,000चा अपहार करणाऱ्या नवापूर येथील कर सल्लागारासह सेवानिवृत्त कृषी उपसंचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील लिपिकाला अपहार केलेली उर्वरित रक्कम दिल्याचे खोटे व बनावटी वाउचर तयार करत मयताच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाहन अडवून चाकूचा धाक दाखवीत एकाची सशस्त्र लूट करण्यात आल्याचा प्रकार मोलगी नजीक घडला असून लूट प्रकरणी 6 ते 7 जणांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे दारू व प्रतिबंधित पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या टोळीवर तळोदा पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी एकास अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 7,58,592 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढत्या झालेली किमती आणि वाहतूक खर्चात वाढ यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक्स तसेच वाहन क्षेत्रातील अनेक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीत सुमित अशोककुमार सावलाणी व रामनिवास आसिम खचवड या दोघांनी दुकानाचे काम करण्यासाठी कोणत्याही मदतीशिवाय सुमारे 30 फूट उंचीवर अनिल बाबूलाल बिश्रोई वय 30 या मजुरास काम करण्यास पटविले. सुरक्षितेसाठी साहित्य पुरविले नाही. काम करताना वरून पडल्याने अनिल बाबूलाल बिश्रोई या मजुराचा मृत्यू झाला. राज्यातील शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या हिरव्या वाटाण्याऐवजी पांढरा वाटाणा पुरवला जात असल्याची चौकशी सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांकडून करणार आहोत. चौकशीचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे विधानसभेत स्पष्ट केले. आमदार कैलास घाडगे पाटील यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. गुजरातच्या गांधीनगर येथे महाराष्ट्र आदिवासी भवन बांधकामाबाबत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी गुजरातचे पर्यटन राज्यमंत्री जयराम गामेत, विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा माजी मंत्री गणपतभाई वसावा, गुजरात पर्यटन विभागाचे मुख्य सचिव समीरभाई रावल, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे प्रतिनिधी नगरसेवक कुणाल वसावे, आर्किटेक्ट नीरज देशपांडे आदी उपस्थित होते. नंदुरबार येथील धुळे चौफुली ते नवापूर चौफुली दरम्यान असलेल्या खानदेश जंक्शन MH39 नावाच्या हॉटेलमध्ये येऊन बसून जेवण करा असे सांगितल्याच्या कारणावरून हाताबुक्क्यांसह लोखंडी रॉडने मारहाण करीत 3 जणांना जखमी केल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी घसरल्याने महिला जखमी झाल्याची घटना विखरण गावाजवळ घडली. या प्रकरणी दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांना गॅस पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासन सज्ज असून पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून गॅस वितरण सुरळीत ठेवत नागरिकांचा विश्वास अबाधित राखण्याचा शासनाचा निर्धार आहे, असे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दोन्ही सभागृहात सादर केलेल्या निवेदनातून केले. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मात्र प्रलंबित असलेल्या कर्ज प्रकरणांना निधी प्राप्त होताच प्राधान्याने कर्जवाटप केले जाईल, अशी माहिती मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली. आमदार हेमंत ओगले यांनी महामंडळाला भागभांडवल उपलब्ध करून देण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला मंत्री भरणे यांनी उत्तर दिले. शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे रस्त्यावर ट्रॅक्टरचा अपघात घडला. यावेळी भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून दुर्लक्ष करीत निष्काळजीपणा केल्याने अपघातात साईबू सजन पगारे वय 35 राहणार कोकळे तालुका साक्री यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत श्रीराम पिरण ठाकरे यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालक अरुण सुभाष ठाकरे राहणार छडवेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल जलाल शेख करीत आहेत.
नंदुरबार येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 6 ते 15 या वयोगटातील नवोदित बालकलावंतांसाठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. बालनाट्य प्रशिक्षण शिबिरामुळे प्रशिक्षित बालकलावंत तयार होऊन त्यांचा विकास होईल व भविष्यात नंदुरबार जिल्ह्याचे नाव नाट्य क्षेत्रात उंचावतील, असे मत संगीत दिग्दर्शक चंद्रशेखर चव्हाण यांनी व्यक्त केले. नंदुरबार जिल्ह्यातील अनुदानित आश्रमशाळांना NPS लागू करण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. यासाठी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने पाठपुरावा केल्याने यश आले आहे. आदिवासी विकास विभागातील अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली लागू करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पेन्शन निधी विनियामक व विकास प्राधिकरणाने नवी दिल्ली यांनी यासंदर्भातील आदेश काढून प्रस्तावास मंजुरी दिली आहे. धडगाव तालुक्यातील बिजरी येथील रहिवासी व सध्या पंढरपूर येथे कार्यरत शिक्षक महेंद्र वसावे यांनी 56 किलोमीटरचे विस्तीर्ण अंतर अवघ्या 7 तास 40 मिनिटात पूर्ण करून यश संपादन केले. नंदुरबार जिल्हा क्षयरोग विभाग, नंदुरबार जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने पिंपळोद उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र नटावद यांच्या वतीने पिंपळोद येथे क्षयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 108 रुग्णांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश वळवी, सरपंच किस्मत पाडवी, पद्मावती गोसावी, सेजल दिवान, समुदाय वैद्यकीय अधिकारी स्वप्नील पाटील, अरुणा वळवी, महेंद्र वळवी, आंतरराष्ट्रीय गटप्रवर्तक राजेश पाडवी, ममता वळवी आदी उपस्थित होते. यावेळी क्षयरोग तपासणीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नंदुरबार येथील जुन्या नगरपालिकेजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ हिंदू नववर्षानिमित्त नगरसेवक ॲडव्होकेट राऊ मोरे यांच्या वतीने गुढी उभारण्यात आली. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत असून आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणखी 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांची नावी चर्चेत असून या संभाव्य विस्तारामुळे दिल्लीतील शिवसेनेचे वजन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.